अभिनयाची बेसिकली सुरुवात कशी झाली आणि म्हणजे तुझी आवड कशी निर्माण झाली अभिनयाची तुला? मी शाळेत असल्यापासून अभिनय करते आहे. म्हणजे मी बालकलाकार म्हणून दे धमाल किंवा एक हा असा धागा सुखाचा, आभाळ माया अशा मालिका केल्या होत्या. आणि मुळात मी शिकले बालमोहन विद्या मंदिरमध्ये, जिथे विद्याताई पटवर्धन नावाच्या आमच्या शिक्षिका आहेत, ज्या माझ्या गुरु या क्षेत्रातल्या. त्यांनी मी दुसरीत असताना माझं पहिलं नाटक मला दिलं, माझी पहिली एकांकिका मी त्यांच्याकडे केली. आणि बेसिकली मे बी तिथूनच सुरुवात झाली असेल कुठेतरी. सो मला कधी असं स्टेज फिअर नव्हती इतक्या लहान वयापासून काम करायला लागल्यामुळे. एका पॉईंटला येईपर्यंत असं काही नक्की ठरलेलं नव्हतं की आपल्याला या क्षेत्रात यायचं आहे वगैरे, रादर अजिबातच ठरलेलं नव्हतं. आणि मी वेगळाच अभ्यास करत होते. मी रुईया कॉलेजमध्ये शिकत असताना एकांकिका करत होते आणि रादर तिथं कुठेतरी खऱ्या अर्थानं अभिनय क्षेत्राकडे मी सिरियसली बघायला लागले असं मला वाटतं. रुईयामध्ये असताना मी गमभन, अनन्या, युग्मक, एकशी व्यक्ती अशा कित्येक एकांकिका केल्या. त्या एकांकिका खूप गाजल्या, त्याला खूप ॲप्रिसिएशन मिळालं. आणि एकांकिका बघून मला माझी पुढची कामं मिळत गेली. म्हणजे माझी पहिली एकांकिका होती गमभन. त्यातलं काम बघून मला गजेंद्र हिरेंच्या मायबापमध्ये पहिली भूमिका मिळाली माझी चित्रपटातली. त्याच्यानंतर अनन्या बघून मला अग्निहोत्रमधली भूमिका मिळाली. सो हा सगळा प्रवास माझ्या दृष्टीने खूप इंटरेस्टिंग होता. आणि त्याच्यानंतर जेव्हा मी ॲक्च्युली ठरवलं की आता आपण अभिनय क्षेत्रात यायचं आहे, ते मी ठरवलं तो पिरियड होता जेव्हा मी लहानपण देगा देवा नावाचं नाटक करत होते, सुबक हर्बेरियमचं, जो सुनील बर्वेंचा उपक्रम होता, ज्याच्यात 5 गाजलेली नाटकं, त्यांचे 25-25 प्रयोग, उत्तम सेलिब्रिटीजना घेऊन खूप छान पद्धतीने ते सादर झाले. आणि त्या टीममध्ये असताना, ते 25 प्रयोग करत असताना कुठेतरी हे डोक्यात माझ्या पक्कं झालं होतं की आता करिअर म्हणून समजा काही आपल्याला करायचं असेल तर आपण याच क्षेत्रात प्रयत्न करायचा. सो लहानपणापासून जी एक आवड होती, जो एक छंद होता, तो त्या पॉइंटला करिअर अप्रोचमध्ये बदलला पहिल्यांदा. एकाला आणि दुसरी गोष्ट तू कुहू साकारलंस आणि याच्यामध्ये ईशा आहेस. कुहू खूप चुलबुली आणि आपल्याच जगात राहणारी अशी होती. ईशा ही वकील आहे, खूप स्ट्रॉंग आहे. मग या दोन्ही भूमिकांमध्ये तुला म्हणजे चॅलेंजिंग वाटली कोणती भूमिका? कारण म्हणजे एक कॅरेक्टर पूर्णपणे टोटली बबलिशियस आहे आणि खूप स्ट्रॉंग आहे. मग यातलं तुला चॅलेंजिंग कॅरेक्टर कोणतं वाटलं का? नाही, मला असं नाही सांगता येणार खरं म्हणजे, कारण प्रत्येक रोल हा त्याच्या त्याच्या परीने खूप जास्त चॅलेंजिंग असतो. आणि कुहू आणि ईशा या तशा बघायला गेल्या तर आजच्या काळातल्या मुली आहेत. त्या आपण जसं बोलतो तशाच त्याही बोलतात. सो त्यांची भाषा ही तीच आहे, आपल्या काळातली. चॅलेंजिंग खऱ्या अर्थाने समजा मला कुठली वाटली असेल तर ती उंच माझ्या झोकामधली रमाबाई होती. कारण ते आपण नॉर्मल बोलत नाही, ते आपल्यासारखं वागत नाही कॅरेक्टर. सो त्याचा सगळा, आणि मुळात ते एक ऐतिहासिक आणि घडून गेलेलं कॅरेक्टर आहे. ती व्यक्तिरेखा लोकांना पुस्तकांमधून, त्यांच्या कार्यामधून माहिती आहे. त्यामुळे त्या व्यक्तिरेखेमध्ये शिरून ती साकारणं हे जास्त चॅलेंजिंग होतं. कुहूमधला चॅलेंज असा होता की एक अशी स्वप्नाळू व्यक्तिरेखा जी सतत कवितेत बोलते, ती तिच्या जगात रमते, ही बिलिव्हेबल करणं किंवा लोकांना अशी मुलगी असू शकते असं वाटणं हे माझ्या दृष्टीने महत्त्वाचं होतं, जे बऱ्यापैकी मला वाटतं मी करू शकले. आणि त्याला कारण आहे ते आमची संवाद लेखिका मनस्विनी लता रवींद्र आणि दिग्दर्शक सतीश राजवाडे आणि विनोद लव्हेकर आणि अर्थात पटकथाकार चिन्मय मांडलेकर, ज्याच्या कल्पनेतनं ते पात्र साकारलं होतं. आणि खूप इंटरेस्टिंग आणि फार मजेशीर अनुभव मला कुहूने दिले, कारण खूप प्युअर, खूप साधं असं ते सगळं कॅरेक्टर होतं. ईशा हे खूप मला आवडलं करायला, कारण ते खूप माझ्या जवळ जाणारं कॅरेक्टर आहे. ती अजिबात खरं तर हिरोईन नाही आहे मालिकेची, कारण ती नॉर्मल मुलीसारखी वागते. तिच्या आयुष्यात ती नॉर्मल चिडते, ती नॉर्मल प्रेम करते, ती तिच्या बॉयफ्रेंडशी आणि होणाऱ्या नवऱ्याशी अत्यंत खरी खरी भांडते, त्याच्यावर खरी खरी चिडते, आदळापट करते. आपल्या आईशी आपण जसं उर्मटपणे, उद्दामपणे बऱ्याचदा वागत असतो, बोलत असतो, किंवा मी माझ्या आईबाबांशी जसं वागते, ज्या फ्रँकली वागते, माझ्या फॅमिलीमध्ये मी जशी असते तशीच ईशा आहे. त्यामुळे मला कुठंतरी ते जास्त कम्फर्टेबल होतं ते ईशाचं कॅरेक्टर साकारणं. आणि तिसरी गोष्ट, मधली प्रत्येकच पात्र ही खूप खरं खरं वागतात. ते त्या वेळेला एखादा अत्यंत सामान्य माणूस जसं त्यांच्या आयुष्यात वागेल तसंच ते वागत असतात. सो तो कुठेही मालिकेत तो खोटेपणा नाही आहे की आपण आता जरी
ते कथानक अतिरंजित आहे कुठेतरी, किंवा आपल्याला बऱ्याचदा बघताना सिच्युएशन्स वरनं असं वाटू शकतं की असं कसं होईल प्रत्यक्ष आयुष्यात. पण तीच गंमत आहे की हे अतिरंजित सगळं कथानक खूप बिलिव्हेबली आम्ही पोर्ट्रे करू शकलो. त्यामुळे पुन्हा एकदा मला असं वाटतं की याच्यामध्ये जे बॅकला असलेली जी टीम असते, म्हणजे पटकथाकार असेल, संवाद लेखक असेल, आमचे पटकथाकार संदेश कुलकर्णी, किंवा संवाद लेखक सागर देशमुख, आमचा दिग्दर्शक विनोद लवेकर, यांचा त्याच्यामध्ये फार मोठा वाटा आहे. कारण हे अख्खं आपल्यासमोर खऱ्यासारखं उभं करणं ही फारच मोठी गोष्ट आहे. आणि आम्ही खूप मजा केली एका लग्नाची तिसरी गोष्ट शूट करताना, कारण फार खरेखुरे प्रसंग व्हायचे. मुळात उमेश आणि माझी आता खूप चांगली मैत्री झाली आहे, किंवा ओव्हर द पिरियड ऑफ टाइम. त्याच्यामुळे आम्ही खूप समजून घेऊ शकलो एकमेकांना, एकमेकांच्या ॲक्शन्स, रिॲक्शन्स, काय कशा पद्धतीने एखादा सीन फुलवायचा. ह्याच्यामध्ये आम्हाला विनोदाची जितकी मदत झाली तितकीच एकमेकांची पण मदत झाली. आणि म्हणून कदाचित ती ओमिशाचं जे एक लोकांना ते आवडून गेलं सगळं, एकमेकांबरोबर आमचं असणं, आमची केमिस्ट्री हे भावलं, त्याला कारण मे बी ते असेल की हा जो बॅकएंडचा सपोर्ट असतो तो आम्हाला फार स्ट्रॉंगली मिळाला. अभिनयासोबत तुला कविता लिहिण्याची फार आवड आहे. तुझं लोपामुद्रा हा काव्यसंग्रह आता लवकरच येतं, सो त्याच्याविषयी थोडीशी माहिती द्या मला. माझा हा दुसरा काव्यसंग्रह आहे. माझा चांदण चुरा नावाचा पहिला काव्यसंग्रह 5 वर्षांपूर्वी प्रकाशित झाला होता. त्यानंतर मी ज्या कविता लिहिल्या किंवा जे काही लिहिलं त्याच्यामध्ये मला स्वतःला एक कुठेतरी धागा सापडत होता. तो धागा असा आहे की मी एक मुलगी आहे, माझ्या आसपास अनेक स्त्रिया आहेत, अनेक बायकांमध्ये मी सतत वावरत असते. त्या प्रत्येकीची काहीतरी स्वप्न असतात, काहीतरी ॲस्पिरेशन्स असतात, त्यांना काहीतरी म्हणायचं असतं. आणि त्या सगळ्या भावनांचा जिस्ट कुठेतरी या कवितांमध्ये उतरला. ही जी लोपामुद्रा आहे, लोपामुद्रा ही आपल्याला पुराणातली एक विदुषी म्हणून माहिती असते सगळ्यांना, पण त्याचा आणखीन एक डिराईव्ड अर्थ असा आहे की अशी स्त्री जिची मुद्रा लोप पावली आहे समोरच्यासाठी सतत झटत असताना, सतत काम करत असताना. आणि अशी स्त्री जी आपल्या आसपास आपल्याला कुठेही सापडू शकते, आपल्या घरी, आपल्या आसपास, आपली आई, आजी, बहीण, मैत्रीण, अशा कुठल्याही रूपात ही स्त्री आपल्याला दिसू शकते, जिने कदाचित तिच्याकडे स्वतःकडे खूप जास्त कपॅसिटी आहे, तिची स्वतःची काही एक वेगळी स्वप्न आहेत मे बी, पण आपल्या जोडीदारासाठी म्हणा किंवा आपल्या कुटुंबियांसाठी म्हणा, तिने विथ चॉईस और विदाउट चॉईस तिला ती स्वप्न बाजूला ठेवावी लागली. आणि तिचा मोठेपणा असा आहे की तिने ते स्वीकारलं, हसत हसत ती त्याला सामोरी गेली आणि ती तिचं आयुष्य जगते. आणि या सगळ्यात त्या स्त्रीची मुद्रा लोप पावली आहे म्हणून ती लोपामुद्रा. सो अशी एक कॉन्सेप्ट असलेल्या या सगळ्या कविता आहेत. आणि त्याच्यामध्ये मग लहानपणी किंवा तरुण वयात आपल्याला सुरुवातीला काही अल्लड भावना असतात, काही नवथर भावना असतात, नव्याने काही गोष्टी कळायला लागलेल्या असतात, त्यांचं एक्सप्रेशन आहे. मधल्या एका टप्प्यावरती आपल्याला जाणवायला लागतं की जितकं गोड आपल्याला आधी सगळं वाटलं होतं तितकं मे बी ते नाही आहे, आसपास आपल्या खरं काहीतरी वेगळं आहे, त्या एक्सप्रेशन्स आहेत. त्याच्या पुढं जाऊन एक आणखीन असा डार्क पॉइंट मे बी येतो की जिथे आपल्याला कळतं की टळटळीत ऊन आहे आपल्यावरती फक्त, आणि आपल्याला याच्याशी झगडायचं आहे, आपल्याला आपला प्रवास करायचा आहे, आपली वाट आपल्याला शोधायची आहे. त्या भावनांचं कुठंतरी एक एक्सप्रेशन या कविता संग्रहात आहे. आणि शेवटचा टप्पा जिथं आपण या सगळ्याच्या पलीकडे गेलेले असतो, शांत झालेलो असतो आतून, त्या टप्प्याचं एक्सप्रेशन आहे. सो बाईच्या आयुष्यातल्या या 4 फेजेस ज्या मे बी प्रत्येक बाईने कधी ना कधी अनुभवलेल्या असतात, ह्या भावनांचं चित्रण असलेला हा लोपामुद्रा काव्यसंग्रह आहे. आणि मला खूप आनंद आहे सांगायला की एक खूप छान पद्धतीने हा लोकांपुढे येतोय काव्यसंग्रह. तारांगण प्रकाशनचे मंदार जोशी त्यांनी हा काव्यसंग्रह केला आहे. माझा खूप जवळचा मित्र आहे सुमित पाटील, त्याने फार पूर्वी मला सांगितलं होतं की मी तुझ्या पुस्तकाचं डिझायनिंग करणार आहे. सो त्याने अतिशय सुंदर या पुस्तकाचं डिझाईन केलं आहे, किंबहुना इतकं छान की आता हे नुसतं कवितांचं पुस्तक राहिलेलं नाही आहे, तर ते काव्य चित्रसंग्रह असं आपण त्याला म्हणू शकतो. कारण प्रत्येक कवितेचा अर्थ सांगणारं एक चित्र या संग्रहात आहे. आणि खूप देखणं होऊन हे पुस्तक आपल्या सगळ्यांच्या भेटीला येईल. त्यामुळे या 2 फार महत्त्वाच्या व्यक्तींनी मला साथ दिली आहे या काव्यसंग्रहात. आणि खूप महत्त्वाची गोष्ट म्हणजे ज्यांच्याकडे पाहून आम्ही काही शिकत असतो, आपली नवी पिढी कायम आपल्या मोठ्यांकडे बघून आपली पुढची पावलं टाकत असते. तर या माझ्या काव्यसंग्रहाला कवी अरुण म्हात्रेंनी प्रस्तावना लिहिली आणि अरुण काकांनी फार छान
पुढची वाट दाखवणारी एक प्रस्तावना काव्यसंग्रहासाठी लिहिली आहे. त्यामुळे माझं म्हणजे मी त्यांचेही मनपूर्वक आभार मानेन, कारण हा सपोर्ट खूप जास्त महत्त्वाचा असतो. आणि आता 8 ऑगस्टला आपल्या सगळ्यांच्या भेटीला लोपामुद्रा येते आणि त्या निमित्ताने एक फार वेगळ्या पद्धतीचा कार्यक्रम आम्ही करायचा प्रयत्न करतो आहोत. लोपामुद्राचा जो अर्थ मी मगाशी सांगितला त्या अर्थाला जाणाराच हा अख्खा कार्यक्रम असणार आहे. आणि मराठीतले 9 आघाडीचे कलाकार माझ्या सोबतीने काही उत्तमोत्तम कविता सादर करतील. ती थीम आम्ही अशी ठेवली की गेल्या शतकातल्या कवयित्रींच्या कवितांचा मागोवा, आणि अशा कवयित्री ज्यांची मुद्रा आता काळाच्या ओघात लोप पावली आहे, ज्यांचे चेहरे आपल्याला कदाचित माहिती नाही आहेत, पण त्यांच्या कविता आज सुद्धा या सगळ्या पटावर लखलखितपणे उभ्या आहेत, आपल्याला वेळोवेळी त्या भेटत राहतात. आणि अशा कवयित्रींच्या कवितांचा एक मागोवा आम्ही घेऊन येतोय, ज्याच्यात आजचे अनेक आघाडीचे कलाकार आहेत. मी आत्ता त्यांची सगळ्यांची नावं नाही सांगणार, लेट अस कीप इट अ सरप्राईज. काही दिवसातच आपल्याला सगळ्यांना कळणार आहे की कोण कोण आहे त्या कार्यक्रमात. पण ह्या सगळ्या मित्रांनी अक्षरशः एका माझ्या शब्दावरती इथं त्या कार्यक्रमाला यायचं कबूल केलं आहे. त्यामुळे फार आनंद होतो अशा वेळेला, कारण शेवटी आपल्याला ही आपली जी मित्रमंडळी असतात, ही जी माणसं असतात आसपासची, त्यांच्या सपोर्टमुळे आपण जे करतो त्याला गंमत येते. आणि लोपामुद्रासाठी अशा अनेक व्यक्तींनी समोरून आणि पडद्या मागून मदत केली आहे. त्या सगळ्यांचे म्हणजे मी ऋणी आहे खरं तर. आणि स्वानंद किरकरे ते ऑफकोर्स ती माझ्यासाठी सगळ्यात स्पेशल गोष्ट आहे, कारण मी ज्यांची आर्डंट फॅन आहे आणि ज्यांच्या कविता आणि ज्यांची गाणी ऐकत माझं घडणं झालंय खऱ्या अर्थाने, ज्यांना मी फॉलो करते खऱ्या अर्थाने, स्वानंद किरकिरे त्यांच्या हस्ते लोपामुद्राचं प्रकाशन आहे. सो या सगळ्या गोष्टी खूप स्पेशल आहेत. त्यामुळे अख्खा प्रोजेक्ट माझ्यासाठी हा एक लोपामुद्राचा हा एक खूप मनाच्या असा जवळचा प्रोजेक्ट आहे. 2 कविता आता आम्हाला नक्कीच ऐकायला आवडतील. 2 मी आता एक तर नक्की ऐकवते. आठवणी नावाची कविता आहे. आठवणी सरल्या स्वप्नांच्या घेऊन आले अवचित कोणी, आठवणी सरल्या स्वप्नांच्या घेऊन आले अवचित कोणी, नजरेमध्ये अनोळखी पण तीच जुनी भासली विराणी. उंबरठ्यावर पाऊल माझे अडखळले का उगा कळेना, थरथरला प्राजक्त जरासा खूण अंतरी तरी पटेना. ऋणझुणले अनुबंध जरासे सरून उरला जरा पुरिया, ऋणझुणले अनुबंध जरासे सरून उरला जरा पुरिया. नको नको म्हणताना बिलगे तुझ्या मिठीची साखर माया, नको नको म्हणताना बिलगे तुझ्या मिठीची साखर माया. ओके, तर तुझ्या रिअल लाईफचा एक ओम आहे आणि रील लाईफचा आहे. आता रील लाईफचा ओम तर आम्हाला माहिती आहे कसा आहे तो, पण रिअल लाईफच्या ओम बद्दल सांग आता आम्हाला. तो सिमिलर आहे की पुन्हा टोटली अपोजिट त्याच्या? नाही, तो नाही असं नाही कम्पॅरिझन होऊ शकणार. मी त्याला रिअल लाईफचा ओम नाही म्हणू शकत सामो, पण खूप चांगला मुलगा आहे. आपण ज्या अशा एका समजूतदार माणसाची आपल्याबरोबर असण्याची अपेक्षा करतो त्या माझ्या पॅरामीटर्समध्ये छान बसणारा मुलगा आहे. वरद त्याचं नाव आहे आणि युजली माझ्या सगळ्या डिसिजन्सना सपोर्ट करणारा, मला समजून घेणारा, माझी सगळी नॉनस्टॉप बडबड ऐकून घेणारा असा एक छान मुलगा आहे तो. आणि रादर आता त्याला विचारलं पाहिजे खरं तर की त्याचं काय म्हणणं आहे. बायोस्कोप येते आता लवकरच प्रदर्शित पण होईल. त्यामध्ये काहूची जी स्टोरी आहे त्याच्यामध्ये तू काम करतेस, तर त्याच्यात तुझ्या भूमिकेविषयी थोडीशी माहिती. मुळात बायोस्कोप हा प्रोजेक्टच आम्हा सगळ्यांसाठी खूप विशेष आहे, कारण पहिल्यांदा अशा पद्धतीचा प्रयत्न मराठीत झाला आहे की आजचे 4 आघाडीचे दिग्दर्शक या चित्रपटाच्या निमित्ताने एकत्र आलेत. आणि मला त्यातली भावलेली सगळ्यात गोष्ट ही आहे की कवितांवर आधारित असलेला प्रत्येक एक चित्रपट आहे. त्यामुळे कवितांची एक जाणीवपूर्वक कविता जी वाचते मुलगी, अशा माझ्यासारख्या मुलीला तर ह्या प्रोजेक्टमध्ये काम करायला मिळणं हीच खूप जास्त मोठी गोष्ट होती. आणि त्यातून माझ्या अत्यंत आवडत्या कवितेवरती आमचा चित्रपट आहे. कवी सौमित्र यांची एका पावसाळी दुपारी कविता आपण सगळ्यांनी ऐकलेली असेलच माझी खात्री आहे. खूप सुंदर कविता आहे. आणि आमची जी गोष्ट आहे ती सुद्धा या कवितेवरती असल्यामुळे खूप सोपी साधी गोष्ट आहे, प्रेमकथा आहे. आणि या गोष्टीतनं खूप छान संदेश आहे की तुम्ही बाहेरून कसे दिसताय याला फार महत्त्व नाही आहे,
तर तुम्ही आतून कसे आहात ह्याला जास्त महत्त्व आहे. आणि बाहेरनं तुम्ही काळे आहात का गोरे आहात त्यापेक्षा तुमचं मन काळं आहे का गोरं आहे ते या सगळ्यामध्ये जास्त महत्त्वाचं असतं. आणि मी यात पाकळीची भूमिका केली आहे, जी एक छान मध्यमवर्गीय घरातली लाडात वाढलेली तिच्या आईबाबांची गोड गोड मुलगी आहे एक, आणि तिचं नॉर्मल आयुष्य चालू आहे आणि तिला एक काऊ भेटतो, तिच्या आयुष्यात एक काऊ येतो त्याचंही तिच्यावरती तितकंच मनापासून प्रेम आहे, पण शेवटपर्यंत त्याला ही गोष्ट खरी वाटत नाही की पाकळीसारखी मुलगी आपल्याला ऍक्सेप्ट करेल का. आपलं प्रेम आहे खरं, पण एका अर्थी खूप विजोड जोडी आहे. तर या सगळ्यामध्ये ती आपल्याला नाकारेल याची त्याला सतत भीती वाटत असते. आणि तिचं म्हणणं एक्झॅक्टली उलट आहे की तू मला सांग तुला मी आवडते फक्त, कारण मला तू आवडतोयस, मी तुझ्या रूपाकडे बघून तुला तू कसा आहेस हे ठरवत नाहीये, पण मला तू आवडतोस, तू माणूस म्हणून मला आवडतोस, आणि ते सगळ्यात जास्त महत्त्वाचं आहे. आणि मग अशी त्यांची लव्ह स्टोरी ती होते का नाही होत सफल हे या पिक्चरमध्ये आम्ही अख्खं बोललो. आणि फार गोड गोष्ट आहे, मजा आली आम्हाला करताना. कुशल आणि मी अशी एक वेगळीच जोडी या चित्रपटात आहे आणि आम्ही भयंकर मजा केली अख्ख्या शूटिंगभर, खूप एन्जॉय केली ती सगळी प्रोसेस. आणि ऑफकोर्स विजू, आमचा दिग्दर्शक विजू माने, आम्ही सगळ्यांनीच फार एन्जॉय केलं हा एक होता गावचा सगळा प्रवास. तुझी आगामी प्रोजेक्ट्स काय, मूवीज किंवा सिरियल्स बद्दल, मालिका? इतक्यात आता मालिका करणार नाहीये मी काही दिवस तरी याच्या पुढचे, कारण आमचे नांदीचे प्रयोग चालू आहेत. मी आता एक नवं नाटक कदाचित पुढच्या महिन्यात करायला घेईन. सो त्याच्या तयारी आणि त्यामध्ये मला थोडासा स्वतःला वेळ द्यायचा आहे. आणि 1-2 प्रोजेक्ट्स मी करते आहे जी पाईपलाईनमध्ये आहेत, सो त्याची तयारी चालू आहे. सगळं एकत्र चालल्यामुळे जरा प्रत्येक गोष्टीला वेळ देते. तुझा अजून अशी कोणती भूमिका आहे जी अजून करावीशी वाटते पण त्याचा चान्स नाही मिळालाय, किंवा त्याच्या प्रतीक्षेत आहेस तू अजूनही? अशा खूप भूमिका आहेत, म्हणजे खूपच जास्त. मला अत्यंत मनाला भावलेली भूमिका ही जेव्हा मी स्वामी पुस्तक वाचलंय तेव्हा त्यातल्या रमेची भूमिका मला खूप मनापासून करायची. आणि आता रमा माधव फिल्म येते, आपण सगळ्यांनी मे बी त्याचा ट्रेलर पाहिला असेल. इट्स अ वंडरफुली शॉर्ट फिल्म. म्हणजे मला खूप मनापासून असं तेव्हा वाटलं की आई शपथ ही भूमिका आपल्याला करायची होती. आणि माझी खात्री आहे माझी खूप छान मैत्रीण पर्ण त्याच्यात काम करते आणि ती एक अमेझिंग ॲक्ट्रेस आहे. आणि तिने आणि आलोकने अप्रतिम ते रमा माधव रंगवले असतील याच्यात काही शंका नाही. आणि अनेक इतरही भूमिका, इजाजतमधली रेखाची भूमिका मला करायची आहे, किंवा पुशी रेग्यांची सावित्री नावाची कादंबरी आहे, मला सावित्री करायची आहे. असा खूप 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 ड्रीम रोल्स आहेत. असं मी सांगायला, ब्लॅक स्वान मधली नताली पोर्टमनने केलेली व्यक्तिरेखा मला करायची आहे, स्टेप मॉम मधली जुलिया रॉबर्ट्सनी केलेली व्यक्तिरेखा मला करायची आहे, आणि PS आय लव्ह यू मधली ती मुलगी मला करायची. असं सांगायला लागले तर असं होतं की प्रत्येक चांगल्या गोष्टीत असं वाटतं की आपण या प्रोजेक्टमध्ये का नाही होत, आपल्याला पण काम करायचं या प्रोजेक्टमध्ये. त्यासाठी तुला खूप खूप शुभेच्छा की तुला हे रोल्स मिळून दे. थँक्यू. आणि तुझा लोपामुद्रा जे काव्यसंग्रह जो येतो त्यासाठीही आमच्याकडनं खूप साऱ्या शुभेच्छा. थँक्यू सो मच. आणि मी लोकसत्ताचे मनपूर्वक आभार मानते, कारण मला माहिती आहे की आपण आत्ताच्या ज्या काळात आहोत त्यामध्ये या ऑनलाईन माध्यमाचं किती महत्त्व आहे, आणि अशा पद्धतीने मी लोकांपर्यंत पोहोचते याचा मला खूप जास्त आनंद आहे.